नागपूर पोलिसांच्या ऑपरेशन थंडर अंतर्गत अंमली पदार्थांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागानं हिंगणा परिसरातील समृद्धी महामार्गावरील टोल प्लाझाजवळ एका ट्रॅव्हल्स बसमधून 2 आरोपींना MD ड्रग्जसह अटक केली. या कारवाईमध्ये 11 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागपूर शहरात वाढत्या गुन्हेगारी आणि अंमली पदार्थाच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून ऑपरेशन थंडर राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मुंबईहून नागपुरात MD ड्रग्जची मोठी खेप आणली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हिंगणा येथील समृद्धी महामार्गावरील टोल प्लाझाजवळ सापळा रचून संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. तपासणी दरम्यान मध्य प्रदेशच्या दिशेनं जाणाऱ्या एका ट्रॅव्हल्स बसमध्ये 2 संशयित युवक आढळून आले. दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडून सुमारे 111 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त करण्यात आले. याशिवाय 3 मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 11 लाख रुपयाहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शकील अहमद अब्दुल खालिद आणि सय्यद साहिब कुरेशी अशी अटकेतील आरोपींची नावं आहेत. पोलीस तपासात शकील अहमद यांच्या विरुद्ध यापूर्वीही MD तस्करीचे गुन्हे दाखल आहेत.